नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. मी रेखा बेगडे. येत्या 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्याचप्रमाणे सर्व पक्षीयांचे अपक्ष असे उमेदवार बापूसाहेब बेगडे यांनी देखील या ठिकाणी आपला अर्ज भरलेला आहे. या ठिकाणी दररोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. तर आज आपल्या सोबत आहेत बापूसाहेब बेगडे यांचे काही समर्थक. तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती. सर, आपलं काय नाव आणि काय सांगाल? मी अरुण माने. तळेगाव शहरामध्ये नगर परिषदेमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये मला नगरसेवक म्हणून जी संधी मिळाली, मला या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय बापूसाहेब बेगडे यांच्या माध्यमातून मला नगर परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्यासोबत काम करत असताना या तळेगाव शहराचा सार्वजनिक विकास, त्यामध्ये प्रामुख्याने आपण म्हणता येईल आम्हाला या तळेगावमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आमचा विषय स्वच्छता अभियान, म्हणजे तळेगाव शहर स्वच्छ अभियान जे केलं असेल, कचरामुक्त तळेगाव शहर केलं असेल, ते हे बापूसाहेब बेगडे यांच्या माध्यमातून केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पण छोटे मोठे प्रश्न असतील जे सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असतात, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असतात, लाईट, पाणी आणि आरोग्य आणि स्वच्छता, या प्रश्नामध्ये त्यांनी जातीने लक्ष देऊन या सर्व नागरिकांची आज देखील कामं करतात. त्याच्यामुळे बापूसाहेब बेगडे ह्या 25 वर्ष सतत वेगवेगळ्या भागातनं ते आजपर्यंत नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि प्रत्येक भागामधून ते सर्वाधिक जास्त मतांनी, म्हणजे समोरच्या माणसाचं डिपॉझिट जप्त होतं आहे अशा पद्धतीच्या फक्क्याने मतदानाच्या ह्याने मत निवडून येतात. त्याच्यामुळे बापूसाहेब बेगडे यांचा संपूर्ण तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये जे 5 साखर कारखाने आपण घेतो, त्या साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष आहे आणि त्या साखर कारखान्याचं जे नाव आहे अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना म्हणून उल्लेखनीय केला जातो. आणि त्याजवळ आपल्याला सर्वांना एक अभिमान वाटेल अशी एक गोष्ट आहे, या तालुक्यामध्ये जे संत तुकाराम महाराजांचं जे भंडारा डोंगरावरती जे मंदिर होते, त्या मंदिरामध्ये सर्वाधिक जास्त जे काम करत असतील आणि जे मदत करत असतील ते बापूसाहेब बेगडे यांच्या माध्यमातून केले जातील. त्यामुळे ह्या तालुक्यामध्ये परिवर्तन आणि विकास हा अटल आहे. त्याच्यामुळे बापूसाहेब बेगडे यांना नक्कीच सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांना नक्कीच मतदान करेल. धन्यवाद सर. ताई, काय नाव आपलं आणि काय सांगाल? या ठिकाणी आपण पाहतो की विद्यमान जे आहेत तर ते बेगड्यांचं राजकारण, ते काय म्हणतात, जे बापूसाहेब बेगडे आहेत तर या इलेक्शनमध्ये फक्त बेगड्यांचंच नाव घेतलं जाते. तर बापूसाहेब बेगडे हे नक्की बेगड्यांचे आहेत का कुणाचे दुसऱ्या पक्षांचे आहेत? तर त्यांना ते सांगायचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आज आपण बघतोय आता होऊ घातलेले ह्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आपण पाहत आहात की सर्वपक्षीय उमेदवार म्हणजे सर्व पक्ष हे एकवटलेत का, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर कशासाठी एकवटले हा विचार करण्यासारखा एक मोठा प्रश्न आहे. तो आपण मावळवासियांनी निश्चितच या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे की एखाद्या व्यक्तीला एवढा विरोध होतोय आणि फक्त पहिल्या पंचवार्षिकमध्येच, मग तो का आणि कशासाठी होतोय. आणि बापूसाहेब बेगडे जर म्हटलं गेलं तर बापूसाहेब बेगडे मला असं वाटतं 2019ला ज्या वेळेला विद्यमान एका रात्रीतून पक्ष बदलून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणण्याचं कारण हेच की गेले 25 वर्ष झाले की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जोपासण्याचं आणि वाढवण्याचं काम केलेलं आहे. काही कालावधीमध्ये असं झालं की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेते होते परंतु कार्यकर्ते नव्हते, परंतु ते कार्यकर्ते देखील बांधण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते यांनी केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वर्षानुवर्ष जिवंत ठेवण्याचं मावळ तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. आणि असाच ह्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एका रात्रीतून उमेदवार येतो आणि आम्ही सर्वजण की त्या उमेदवाराच्या पाठीमागे राष्ट्रवादीची ताकद घेऊन चालतो. आणि त्यावेळेला देखील मला असं वाटतं शेळके विरुद्ध बेगडे हे असं समीकरण होतं, परंतु त्यावेळेला देखील बापूसाहेब बेगडे हे मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे म्हणजे शेळक्यांच्या मागे ठामपणाने उभे राहिले आणि सर्वात जास्त मताधिक्यांनी त्यांना निवडून आणून दिलं. म्हणून मला तरी असं वाटतं की कुठेतरी रडीचा डाव न करता की एक गोष्ट आपण एक्सेप्ट केली पाहिजे की मावळचं जे राजकारण आहे ते फक्त बेगडे नसून सर्व पक्षीय म्हणण्यापेक्षा की सर्व आडनावांचं आहे. आणि जर सर्व आडनावं जर एखाद्या व्यक्तीच्या मागे एकवटली असेल तर तिथे कुठेही मला असं वाटतं जर आपण व्यासपीठावर पाहिलं तर त्या दिवशी व्यासपीठावरती
सर्व आडनावांची लोक आहे. म्हणजे मावळ तालुक्यातल्या पहिल्या गावापासून तर शेवटच्या गावापर्यंत सर्व आडनावांची लोकं होती. कुठेही असं की फक्त भेगडे असं नव्हतं. आणि भेगडेच म्हटलं तर बापूसाहेब भेगड्यांनी, मला असं वाटतं समोरच्या उमेदवारांनी असं म्हणणं खंत वाटते की आज ज्या माणसाने आपल्याला एवढी साथ दिली आणि त्याच माणसाच्या नावाचा आणि त्याच्या माणसाच्या आडनावाचा वापर करून आपण इथपर्यंत पोहोचलो. आज त्या आडनावाचं राजकारण न करता आपण ह्या गोष्टी एक्सेप्ट केल्या पाहिजेत आणि कुठेतरी आपण एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे इलेक्शन आहे ती खेळली पाहिजे किंवा लढली पाहिजे, ना तर कुठल्या आडनावाचा, एखाद्या आडनावाचा वापर करून ते आडनावच फक्त टार्गेट करून हे इलेक्शन नाही करावं, मला असं वाटतं. कारण आज आपण बघताय गेले 25 वर्ष झाले बापूसाहेब भेगडे हे माझे मामा आहेत. तर त्यांच्या पहिल्या 1996च्या पहिल्या इलेक्शनपासून तर आत्तापर्यंतच्या इलेक्शनपर्यंत मी नेहमी त्या प्रचारामध्ये माझा सहभाग असतो. आणि गेल्या पंचवार्षिकला जसं अरुण माने आणि आम्ही प्रभाग क्रमांक 9चं आम्ही नेतृत्व केलं, तर ती संधी देखील बापूसाहेब भेगडे यांच्यामुळं आणि आमची हळद्याळी असेल की त्यांच्या माध्यमातून मला ती संधी मिळाली. आणि आम्ही दोघांनी हळद्याळीचं नेतृत्व, म्हणजे हळद्याळी ह्या वॉर्डचं नेतृत्व आम्ही केलं. आज आपण बघताय की मागे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे ते शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये देखील मला असं वाटतं मायाताई भेगडे या नगराध्यक्षा होत्या. त्यावेळेला बापूसाहेब भेगडे यांच्या नेतृत्वामध्ये की हे शॉपिंग कॉम्प्लेक्सचं उद्घाटन आमच्या अजितदादा पवार यांनी निधी देऊन ते उद्घाटनाला देखील आमचे अजितदादा पवार देखील होते. म्हणजे इथं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला कुठेतरी तो माणूस आमचा असतो. आणि आमच्या अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्या पुढाकाराने, बापूसाहेब भेगडे यांच्या पुढाकाराने मायाताई भेगडे या नगराध्यक्ष असताना या कॉम्प्लेक्सचं उद्घाटन झालं होतं. आज आपण बघतोय की या कॉम्प्लेक्सच्याच बाजूला आत्ता नगरपालिका तिथे स्थित आहे. तर त्या नगरपालिकेचं जे कॉम्प्लेक्स आहे आत्ता की ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणून ते बापूसाहेब भेगड्यांच्या पुढाकाराने बांधण्यात आलं. तर या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा उद्दिष्ट एकच होता की आपल्या शहरातील, तळेगाव शहरातील ज्या विद्यार्थी आहेत की त्यांना इंडोर गेम, आउटडोअर गेम खेळण्यासाठी सुसज्ज असं मैदानच त्या शेजारी आपलं केलेलं आहे. आणि इंडोर गेम खेळण्यासाठी त्याच्यामध्ये मॅटवरच्या कुस्त्या असतील, कॅरम असतील, असे विविध प्रकारचे गेम खेळण्यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं विजन घेऊन ते पुढे आले. आणि ते करत असताना आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना कुठेही आपण कमी पडू नये हे एक विजन ठेवलं. आणि आपण कलापिनीसारखं आपलं एक दालन आहे की त्याच्यामध्ये कलेमध्ये आपलं तळेगाव कुठंच मागं नाही, त्याच पद्धतीने खेळात देखील आपलं तळेगाव कुठे मागं न पडावे यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात आली. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बरोबरच त्यामध्ये लेडीज जिम असेल, जेंट्स जिम असेल, अजूनही पुरुष आणि महिला एकत्र जिमला जाण्याचं आपल्या गावामध्ये तरी ती मेंटॅलिटी नाही आहे. तर त्यांनी महिलांसाठी वेगळी जिम आणि पुरुषांसाठी वेगळी जिम करण्याचा देखील तिथं मानस घेतला. की आपण हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचंच उदाहरण घेऊन मी तर नेहमी म्हणेल की मॅन इज नॉट पुअर विदाऊट अ रुपी. अ मॅन इज नॉट पुअर विदाऊट अ रुपी, बट अ मॅन इज रिअली पुअर विदाऊट अ ड्रीम्स अँड ॲम्बिशन्स. माझे मामा बापूसाहेब भेगडे यांनी एक तळेगावसाठी एक विजन घेऊन ते उतरले राजकारणात. आणि आज आपण बघतोय की लिंब फाट्यापासून तर आपल्या घोरवाडी जे रेल्वे स्टेशन आहे तिथून तर स्टेशन झालं की हा भाग 25 वर्षापूर्वीचा भाग आणि आत्ताचा भाग हे नंदनवन करण्याचं काम बापूसाहेब भेगडे यांनी केलं आहे. तर मी म्हणाल की फक्त मी न करता की बापूसाहेब भेगडे यांच्याबरोबर जे काम करत असतानाची जी टीम होती या सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने आज तळेगावचं नंदनवन करण्यामध्ये बापूसाहेब भेगडे हे खूप अग्रेसर राहिलेले आहेत. जर मी म्हणाल की जर त्यांनी स्वतःचा वॉर्ड असेल तो कसा केला तो जर पाहिला तर त्यांच्या वॉर्डपासून की त्यांची नेहमी सुरुवात असं आहे की माझ्या घरापासून सुरुवात असावी, म्हणून त्यांनी त्यांच्या प्रभागापासून सुरुवात केली. आणि आज मावळ तालुक्यामध्ये देखील ते एक नवीन विजन घेऊन उतरणार आहेत की जिथे महिला सुरक्षित नाही आहेत तर महिलांना सुरक्षा देण्याचं काम, तसेच आपल्या तालुक्यातील मुली असतील, विद्यार्थिनी असतील, त्यांचं पालकत्व घेण्याचं विजन त्यांनी आत्ता सकाळीच मला असं वाटतं ते क्लिअर केलेलं आहे. तर त्या महिला मुलींचं देखील पालकत्व बापूसाहेब भेगडे घेणार आहेत. आणि आपण बघतो की निसर्ग आपल्याला देत असतो, निसर्ग आपल्याला बरेच काही वरदान देत असतो किंवा निसर्ग आपण म्हणतो की निसर्गाचं देणं आपल्याला लाभलेलं आहे. तर जी नैसर्गिक ऊर्जा आहे ती नैसर्गिक ऊर्जा देखील आपण ती ग्रहण करून त्या नैसर्गिक ऊर्जेपासून आपल्या गावाला, आपल्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल ते देखील विजन त्यांनी आपल्यापुढं मांडलेलं आहे. की मी म्हणाल की
पैशाने कितीही माणूस गरीब असू द्यात, पण ज्या माणसाची काम करण्याची जी बुद्धी आहे आणि विकास करण्याची जी नीतिमत्ता आहे, ती नीतिमत्ता बघून निश्चितच माझ्या मावळ तालुक्यातल्या लोकांनी असा व्यक्ती निवडावा की त्याची नीती खूप चांगली आहे आणि त्याला समाजासाठी काहीतरी करण्याची, ना तर कुणाला तरी लाचार करून की आज मी तुम्हाला हे दिलंय तर तुम्ही आमच्यासाठी हे केलंच पाहिजे, की अशी वृत्ती माणसाची नसावी की समाजासाठी फक्त देणाऱ्यांनी देत राहावे आणि घेणाऱ्यांनी घेत राहावे. या उक्तीप्रमाणे माणसाने आपल्याला जेवढं देता येईल तेवढं देत राहावं, त्याच्याकडनं कुठलीही अपेक्षा न ठेवता की प्रत्येक ठिकाणी आपण हे देतोय म्हणून तू आमच्यासाठी जीव दिलाच पाहिजे, की ही अपेक्षा ही चुकीची आहे. म्हणून समाजामध्ये काम करत असताना फक्त नीतीने तुम्ही देत जावा आणि आपण फक्त समाजासाठी किती देणं होतंय की एवढंच हे फक्त मनामध्ये ठेवून बापूसाहेब भेगडे हे काम करत राहतील आणि नवीन विजन घेऊन ते निश्चितच मावळ तालुक्याचा विकास करण्यामध्ये सुसज्ज होतील आणि ते त्यांच्या शब्दावरती पक्के राहतील, एवढंच मी सांगेल. धन्यवाद. आवर्जून एक मुद्दा मला तुम्हाला सांगावा असं वाटतोय की बापूसाहेब भेगडे यांच्या नेतृत्वात किशोरभाऊ भेगडे यांनी एक दिव्यांगांसाठी आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून एक योजना राबवली की दिव्यांगांना नगरपालिकेच्या बजेटच्या नुसार 5% निधी हा त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांग व्यक्तींना देण्यात यावा. तर मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये की तळेगाव दाभाडे नगर परिषद ही पहिलीच नगर परिषद असेल की ज्यांनी बजेटच्या 5% निधी हा दिव्यांगांसाठी वापरलेला आहे. हे खूप मला आवर्जून इथे सांगावं असं वाटतंय की समाजातल्या शेवटच्या घटकाचा देखील विचार करणारं नेतृत्व बाप्पांना भेगडे हे आहेत. म्हणून मला असं वाटतं की निश्चितच आपल्या गावाचा विकास करत असताना आपल्या तालुक्याचा विकास हा कसा होईल आणि हा विकास करत असताना माझ्या तालुक्यातल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना एक चांगल्या योजनेचा लाभ घेऊन की त्यांचं आयुष्य हे कसं चालेल की याच दृष्टीने विचार करत असताना त्यांनी आजच सकाळी घोषणा केली की नूतन पॉलिटेक्निकच्या माध्यमातून आपल्या मावळ तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना कंपनीला डायरेक्ट कंपनीज जॉईन करून त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत. तर आपल्या आयुष्यामध्ये अशी घटना असावी की आपल्याला रोजगार देणारं नेतृत्व आपल्याला मिळायला खूप मोठं भाग्य लागतं. तर ते रोजगार निर्मिती करून देणारं नेतृत्व हे बापूसाहेब भेगडे आहेत आणि निश्चितच मी मावळ तालुक्यातल्या तमाम जनतेला एकच विनंती करेल की बापूसाहेबांसारखं नेतृत्व आपल्याला लाभावं आणि आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने त्यांना विजयी करावं आणि येत्या 23 तारखेला हा विजयाचा जल्लोष आपल्या सर्वांसोबतच साजरा व्हावा ही एकच मी डोळसनाथ महाराज आणि पोटोबा महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद ताई, तुम्ही खूप छान प्रकारे माहिती सांगितली. या माध्यमातून खऱ्या अर्थाने बापूसाहेब भेगडे कोणाला माहित नाही ते तुम्ही खूप छान प्रकारे लोकांना सांगितलेलं आहे. ताई, काय नाव तुमचं आणि काय सांगा, तुम्ही देखील त्यांच्यासोबत काम करत होतात? माझं नाव तनुजा राजू जगनाडे, मी माजी नगरसेविका म्हणून. मला खरं तर बापूसाहेब अण्णांनीच आपल्या संधी दिली आणि एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची पत्नी, पण जेव्हा महिला वॉर्ड झाला तेव्हा अण्णांचा 1 मिनिटात फोन आला की जरी महिला वॉर्ड झाला तरी महिला सक्षमीकरणही तितकंच जरुरीच आहे, त्यामुळे मला तिथे संधी मिळाली आणि माननीय बापूसाहेब भेगड्यांबरोबर काम करतानाचा अनुभव खरंच खूप चांगला आहे. त्यांना मी फक्त राजकारणामधले की नाहीच म्हणणार, तर समाजकारणातले ते माझे गुरु आहेत. कारण 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण हे आम्ही आमच्या गुरूंकडनं म्हणजे बापूसाहेब भेगड्यांकडनंच शिकले. नगरपालिकेमध्ये काम करताना अनेक अनुभव येतात. जेव्हा मी शिक्षण मंडळाची सभापती होते तेव्हा शिक्षण संदर्भामध्ये काम करताना असं झालं की आपण हे शॉपिंग कॉम्प्लेक्स बघतोय, त्याच्या मागेच नगरपालिकेची आपली प्राथमिक शाळा आहे, पण तिथे फक्त माध्यमिक शिक्षणच उपलब्ध होतं, उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. तर आम्ही मिटिंग घ्यायचो तर अनेक महिला भगिनी अक्षरशः त्या रडायच्या, आपले प्रश्न मांडायचे की आमच्या मुलींचं शिक्षण फक्त 7वी पर्यंत होते, 8वी 9वी 10वीला डोनेशन भरायला आमच्याकडे काही पैसे नाही आहेत. तर आम्ही हा प्रश्न, आमचं त्या काळचं शिक्षण मंडळही खूप पॉवरफुल होतं, आमच्या त्या काळचे शिक्षण अधिकारी असतील, शिक्षण मंडळ असेल, त्यांनी खूप प्रयत्न केले. पण असा एक विषय झाला की त्यासाठी नगरपालिकेतनं ठराव होता आणि मी शिक्षण मंडळाची सभापती होते. अगदी शेवटच्या क्षणाला आम्हाला तो ठराव होता. तर बापूसाहेब भेगडे असंच एका लग्नाच्या कार्यक्रमात मला भेटले आणि मी अण्णांकडे तो विषय मांडला की अण्णा, असा विषय आहे आपला, तर आपण त्यामध्ये काय करू शकतो. तर अण्णांनी लगेच तो मीटिंगला विषय लावला आणि तो ठराव आम्हाला मंजूर करून दिला. त्यामुळे आज आपण नगरपालिकेच्या शाळांमध्ये बघतो तर 8वी ते 10वीचे वर्ग चालू झालेत
आणि आज मला सांगायला खरंच कौतुक वाटतं की गोरगरिबांच्या मुली आज त्या शाळांचा निकाल 100% मावळामध्ये लागतोय. त्या मुली इतक्या पुढे गेल्यात आणि आपण म्हणतो की एक महिला पुढे गेली तर समाज पुढे जातो. तर त्या मुलींना मी आज जेव्हा भेटते तेव्हा त्यांच्या माता असं सांगतात की ताई आज आमच्या मुली शिकल्या तर त्या घर चालवता येतात. आता म्हणजे अण्णांनी जे महिला सक्षमीकरणाचा आपण जो मुद्दा नेहमी उपस्थित केला जातो ते त्या काळीच जाणलं होतं आणि अनेक कामं करताना महिला बाल कल्याण समितीतही काम केलं. तर त्यावेळेस पण अण्णा असेल मायाताई आम्ही सगळे एकत्र नगरसेवक असताना अण्णांनी एक असा मुद्दा मांडला की आपण महिलांना फक्त शिवण क्लास किंवा मेहंदी असे वेगवेगळे क्लासेस पण आम्ही घेतले, परंतु एक महत्त्वाचा मुद्दा होता की महिलाच्या संरक्षणाच्या दृष्टीने काय करता येईल. तर आम्ही त्या काळी महिलांसाठी योगा आणि विशेष करून महिलांमार्फत महिलांसाठी कराटे प्रशिक्षण घेतलं होतं की ज्या मार्फत महिला आपलं स्वसंरक्षण करू शकतील. तो खूप महत्त्वाचा मुद्दा झाला. आजही अनेक महिला भगिनी आवर्जून सांगतात की ताई आम्ही ते प्रशिक्षण कंटिन्यू चालू ठेवलं, आम्ही आमच्या मुलींनाही ते पुढे देतो. आणि मला वाटतं अण्णा आपले बापूसाहेब बेगडे आमदार झाले तर नक्कीच ते प्रशिक्षण अजूनही पुढे वाढत जाईल. आणि त्यानंतर 11वी 12वी नगरपालिकेच्या माध्यमातून चालू करण्याचा मानस आहे तर तेही आपल्याला यापुढे काळात अनुभवायला मिळेल. आणि मी जिथे ज्या वॉर्डाचं प्रतिनिधित्व केलं आम्ही किशोर भाऊ असतील मायाताई मी असेल त्या काळचे नगरसेवक होतो तर अण्णांबरोबर काम करताना अजून एक अनुभव असा आला की तिथली घरं जे आपले कष्टकरी महिला त्यांची वसाहत आहे आणि त्या घरावर नेहमी अधिकाऱ्यांचं म्हणजे थोडंसं हे असायचं की नाही का दहशत आपण म्हणू शकतो की कायम. आणि त्या महिला सगळ्या कष्टकरी त्यामुळे त्या कामाला जायचा. त्यानंतर आपलं घर सुरक्षित राहील की नाही ही त्यांच्यामध्ये भावना होती. तर अण्णांनी एका रात्रीमध्ये मिटिंग घेतली आणि आजही ती घरं म्हणजे सुरक्षित आहेत ते बापूसाहेब बेगडेंमुळेच आहेत. आणि त्या महिला भगिनी आजही अण्णांसाठी म्हणजे आज जर तुम्ही तिथे गेला तर आज त्या महिला भगिनी तुम्हाला घरात दिसणार नाही कारण त्या प्रचारामध्ये आहेत. त्या स्वतःहून पुढे येऊन आज अण्णांचा प्रचार करते. ताई आमची घरं आहेत ती फक्त बापूसाहेब बेगडेंमुळे आहेत. त्यामुळे त्या सगळ्या महिला भगिनींचा आणि आमच्या सर्व महिलाचा आशीर्वाद माननीय बापूसाहेब बेगडे यांच्या पाठीशी आहे. आमदार म्हणून बापूसाहेब बेगडे हो नक्की 100%. मी दीप्तीताई सागर खरमाळे, मी महाराष्ट्र महिला ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे. माझे अनुभव म्हणायचे म्हणलं तर बापूसाहेबांच्याबद्दल जे मला बोलायचं आहे की तो माणूस हा देव माणूसच आहे. कारण की मी स्वतः जेव्हापासून मी तळेगावात राहायला आलेली आहे मी स्वतः पाहिलेलं आहे की बापू अण्णा रोडवरती ॲक्सिडेंट झाला तरीही माणसाच्या तोंडात पाणी का व्हायना पाजाला खाली उतरलेले आहेत. आणि ज्या दिवशी मी तळेगावात पहिल्यांदा राहायला आलेले होते आणि ज्या दिवशी मी त्यांचा हा अनुभव पाहिला त्या दिवसापासून माझा त्यांना सल्यूटच आहे. आणि त्यामुळं माझं म्हणणं असंच आहे की जेव्हा जेव्हा मी त्यांची कामं पाहिली किंवा त्यांनी त्यांच्या घरातल्या सुनांना किंवा मुलींना किंवा कुणी असो त्यांच्या घरातल्या जसं रिस्पेक्ट देऊन पुढं उभं केलं. जसं मायाताई बेगडे होत्या 1996 साली त्यांनी जे रोडचं काम केलेलं आहे किंवा जे फुटपाथचं काम केलं निमफाट्यापासून जर त्याला पाहिलं तर आजपर्यंत त्याला डागडुजीसाठी कधीच मी कुठली लोकं पाहिलेली नाहीत. म्हणजे याचा अर्थ ते काम जे काय झालं ते 100% अगदी फायनलच झालेलं आहे. आता आपण बघत आहोत की जसं इलेक्शन जवळ आल्यानंतर जो मंत्रा 360चा रोड होता हा तर खूपच खराब होता. जिथनं गाड्या चालवताही येत नव्हत्या आणि काही नाही. मग त्याची डागडुजी अगदी शेवटच्या मिनिटाला का करण्यात आली आणि हे काम कधी झालं ह्याच्यावरती लोकांनी थोडा विचार करावा. आमचा एक अनुभव दुसरा आहे की आम्ही जेव्हा DY पाटीलमध्ये थोडेसे काही मॅटर झाले होते त्यावेळेला आम्ही त्यांना मी स्वतःहून वैयक्तिक फोन केला होता. आणि वैयक्तिक फोन केल्यानंतर बापू अण्णांकडनं तर मला रिस्पॉन्स मिळालाच होता. त्यांच्या सुना माझ्याबरोबर होत्या. पण वरतून जेव्हा मी सुनील शेळकेंना स्वतःहून वैयक्तिक फोन केला मी ताई तुझ्या बरोबर आहे, मी कधीच तुझ्या मागं नाही पण तुझ्या बरोबरीने आहे, तू पुढं चाल. पण ते पुढं चाल परत कधी आलंच नाही आयुष्यामध्ये. आणि नंतर तर आमचे फोन रिसीव्ह करणं सुद्धा बंद केले. हे खूप चुकीचं होतं. त्यामुळे जनतेने हा विचार करावा की आपल्याला खरंच जो माणूस पुढे येऊन चालून मदत करतोय त्याच्याकडे जायचं का जो फक्त तात्पुरती भाषण देतोय ह्याच्याकडे जायचं. आणि दुसरी गोष्ट हेच आहे की जे काही आत्ता कामं झालीत किंवा जी पहिली आहेत ह्याची कामाची क्वालिटी बघा आणि मग नंतर सगळ्यांनी विचार करा. त्यामुळं ह्या इलेक्शनमध्ये जे कोणी निवडून येणार ते 110% बापू अण्णा भेगडेच आहे. धन्यवाद ताई. ताई काय सांगाल तुम्ही देखील त्याच्यासोबत काम केलं होतं, तुमचा अनुभव कसा होता? नमस्कार, मी माया तुषार भेगडे, बाप्पांची सुनबाई म्हणून आहे मी. आदरणीय अण्णांनी मला तळेगाव नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. अण्णांचे आशीर्वाद असेल मी त्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून पण त्या ठिकाणी निवडून आले. अण्णांचा संदेश आम्हाला एवढाच होतो म्हणजे लेडीज म्हणून महिला म्हणून कसं आपण ग्रामीण भागात किंवा पुढं बघतो एखादी महिला एखादी सदस्य झाली पण त्याचं काम सगळं तिचा नवरा बघत असतो. पण असं न करता आदरणीय अण्णा असेल, आदरणीय किशोर भाऊजी असतील,
आदरणीय माझे पती असेल तुषार भिगडे यांनी मला कधीच म्हणजे माझ्या कामामध्ये कधीच हस्तक्षेप केला नाहीये की तू काम कर. अण्णा म्हणायचे तू काम कर, कुठं काय चुकलं किंवा कुठं तुला आमची गरज लागली त्याच ठिकाणी आम्हाला फोन कर, नाही तर तुझं तू काम बघायचं. म्हणजे मला सक्षम करण्याचं काम त्यावेळेस जर घरातल्या सुनेला जर ते सक्षम करत असेल तर विचार करा तुम्ही, जर मावळ तालुक्यातील एखादी महिला असेल, कष्टकरू असेल, त्यांना जर पुढे आणायचं असेल तर अण्णांसारखं, बाप्पू अण्णांसारखं नेतृत्व त्या ठिकाणी पाहिजे नाही. कारण आपण माननीय आमदार सुनील अण्णा शेळके म्हणतात की अण्णांनी वार्डामध्ये कामं काय केली, तर त्यांना म्हणा तुम्ही येताना जाताना जे मारुती चौकात येता जाता त्याच ठिकाणी तुम्ही जाताना मग ते शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, क्रीडा संकुलन असेल, रोडची कामं जर तुम्ही बघितलं, अण्णांचं काम करण्याची पद्धत अशी आहे की तुम्ही 10 कामं घ्या, त्यातली 5च कामं करा, पण त्या 5 कामांकडे 10 वर्ष परत बघितलंच गेलं नाही पाहिजे. अशी कामं तुम्ही त्या ठिकाणी करा. आणि माननीय आमदार म्हणतात की हे गुंड आहे, मग तुम्ही कशाला गुंड म्हणता? 2019ला आम्हाला अण्णांनी आदेश दिला की आम्हाला सुनील शेळकेचं काम करायचं, त्यामुळे आम्ही अहोरात्र तुमच्यासाठी काम केलं. आम्ही रात्रीचं तुमच्याबरोबर फिरत होते तेव्हा आम्ही गुंड नव्हतो? तुम्ही गुंड म्हणता, मग तुम्ही कोण होते? आमचे सरदारच होते ना, कारण आम्ही तुमच्याबरोबर फिरत होतो. तुम्हाला हा अधिकार नाहीये त्यांना गुंड म्हणण्याचा. का म्हणून गुंड म्हणता? भेगडे म्हणून गुंड? असं नाही, गुंडगिरी जर तुम्ही करत असाल, कारण आम्ही आतापर्यंत कुणाला आम्ही बॉडीगार्ड म्हणून घेऊन फिरत नाहीये. आम्ही गुंड असतो तर लोक आमच्या मागे लागले असते. आम्ही आधी हे बॉडीगार्ड घेऊन फिरत असन, बॉडीगार्ड जनतेने बघावं की बॉडीगार्ड कोण घेऊन फिरत आहे, जनतेने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नाही, अण्णांचं एवढंच विजन आहे की जे मावळ तालुक्यातील बेरोजगार लोक आहेत, जी मंडळी मुलं आहेत, तर त्यांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे. आपण बघितलं असेल की पाणी योजना ज्या ठिकाणी केली आहे, पण मला सांगावं कुठली पाणी योजना पूर्ण झाली आहे ती दाखवावी. त्यांनी आमदारांनी दाखवावी की कुठली पाणी. ते म्हणले होते लेडीजच्या म्हणजे बायकांच्या डोक्यावरचा हंडा मी उतरवणार आहे, तर कुठल्या गावातील कुठल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा त्यांनी उतरवला आहे ते दाखवून द्यायचं आहे. तळेगावातलं तुम्ही विचारूच नका. पाण्याचे जर तुम्ही बघितलं तर पाणी तळेगावात पूर्ण महिलांना, पूर्ण लोकांना पुरेल एवढं पाणी तळेगावातले नगरसेवक त्यांना पोहोचवतात. आहे तुम्ही तुमचं लक्ष द्या. आणि तुम्ही विचारताय की मावळात त्यांनी काय काम केलं, नगरसेवक आहे तर त्यांनी एवढं काम केलं, तर तुम्ही विचार करा, जर मावळ्यांनी त्यांना निवडून दिलं तर मावळाचा विकास ते कुठं नेतील, कुठपर्यंत नेतील, ह्या सर्व मंडळींनी विचार करावा. आणि मी सर्वांना एवढीच विनंती करेल की सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून बाप्पू अण्णांना निवडून द्यावं, एवढीच मी सगळ्यांना विनंती करते. सर काय सांगाल? माझं नाव विवेक झवेरी आहे. मी भाजप तळेगाव शहर सरचिटणीस आहे. विद्यमान आमदारांनी एक प्रश्न उपस्थित केला होता मागच्या या 2 दिवसापूर्वी की बापूसाहेब बेगडे यांनी वॉर्डामध्ये काय कामं केली किंवा त्यांच्या वॉर्डातलीच लोक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आमचे बापूसाहेब बेगडे एवढे सक्षम आहेत की आम्हाला त्यांना फोन करायची गरज लागत नाही. कधी काम ऑलरेडी झालेलं असतं, कारण आम्हाला कधी पाण्याचा प्रॉब्लेम झाला नाही आहे आमच्या वॉर्डामध्ये, किंवा कधी साफसफाईचा प्रॉब्लेम झाला नाही आहे, किंवा कुठल्याही मुलाला आमच्या तुम्ही त्यांच्या घरातलं घ्या की पहिले बाप्पू अण्णांनी त्यांच्या घरातली मुलं सक्षम केली. आज ते मावळ तालुक्यामध्ये गेले 30 वर्ष राजकारण करतायत. त्यांना कधी आमदार होता आला असतं त्यावेळेलाही, पण त्यांनी पहिले प्राधान्य दिलं आपल्या घरातली मुलं शिकली पाहिजे, आपल्या घरातल्या मुलांचं शिक्षण पूर्ण होऊन आपली मुलं कशी कंपन्यांमध्ये कंपन्या सांभाळल्या पाहिजे, कशी पुढे गेली पाहिजे. हे आजही बाप्पू अण्णा वेगळे गणपतीत आले होते. स्वतःच्या कंपन्या, स्वतःच्या वैयक्तिक कष्टाने उभ्या केलेली कंपनी. आज गणपतीमध्ये बाप्पू अण्णा गणपतीला भेट दौऱ्यावर आले होते, त्यावेळेला अण्णांचा प्रत्येक मंडळामध्ये एकच शब्द असतो, पोरांनो शांत बसायचं, काही करायचं नाही. काय वादविवाद झाले तर आम्हाला फोन करा, आम्ही तिथे येऊन हँडल करतो सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे आम्हाला कधी गरजच लागली नाही की अण्णा असं झालंय फोन करायची. अरुण काका असतील, मायाताई असतील, वैशालीताई असतील, हे आम्हाला एवढे सक्षम नेतृत्व भेटलंय नगरसेवक म्हणून की, आणि हे त्यांचे संस्कार आहेत म्हणून हे आम्हाला एवढं चांगली लोक मिळालीत नगरसेवक म्हणून. आणि हेच लोक कायम आमच्या वॉर्डामध्ये फिक्स नगरसेवक असतील आणि बापूसाहेब बेगडे हे पुढचे 25 वर्ष कायम फिक्स आमदार असतील, जे आम्ही पूर्णपणे जबाबदारीने कामं करणार आहे. पण पाहतोयच की बापूसाहेब भेगडे हे गेले 25 वर्ष नगरसेवक म्हणून त्यांच्या वार्डात काम करत असताना त्यांचे जे सहकारी होते त्यांनी त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला की बापूसाहेब भेगडे काय आहे आणि कसे होते, आणि ते मावळ तालुका सक्षमपणे सांभाळू शकतात हा त्यांचा ठाम विश्वास आहे. आणि पुढील
25 वर्ष देखील ते आमदार राहणार आहेत आणि त्यांचं काम, त्यांचं हे जे सहकार्य आहे ते प्रामाणिकपणे करणार आहेत असा यांचा ठाम असा विश्वास आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बापू साहेब भेगड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बापू साहेब भेगड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।